अनचार्टेड साताराच्या या भागात मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे ठोसेघर येथील जगमीन धरणाजवळ. येस, जगमीन धरणाच्या इथे एक सुंदर असा एक पठार आहे आणि तिथून जगमीन धरणाचा व्ह्यू अत्यंत सुंदर असा दिसतो. तर चला तर मग बघूयात जगमीन धरण ठोसेघर. सातारा शहरापासून ठोसेघर हे ठिकाण 23 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून पुढून तुम्हाला उजवीकडे आत साधारणतः 4 ते 5 किलोमीटर जावं लागतं आहे आणि तिथेच आहे जगमीन धरण. आत्ता आम्ही चाललेलो आहे, पूर्णपणे ऑफ रोड आहे, तुम्ही बघू शकता. आणि आत्ता आमची कार जगमीन धरणाकडे चालली आहे. ठोसेघरच्या पुढून आम्ही राईड घेतलेला आहे आणि तिथून असा हा सुंदर असा निसर्ग देखील दिसतो आणि पुढे गेल्यानंतर जगमीन धरण देखील दिसेल आपल्याला. स्टे ट्यून. तर आता आमची गाडी आम्ही पार्क केलेली आहे आणि चालत निघालो आहे जगमीन धरणाकडे. हा रस्ता जिथे संपतो तिथून जगमीन धरणाचा विहंगमय दृश्य असं दिसते आणि तिकडून डावीकडे वर चढत गेल्यानंतर एक पठार लागते. त्या पठाराकडे आपण नंतर जाणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला मी जगमीन धरणाचे विहंगमय सुंदर असे दृश्य दाखवणार आहे. तर मित्रांनो, द अनचार्टेड साताराच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे माझ्या पाठीमागं तुम्ही जे पाहताय ते आहे जगमीन धरण आणि अत्यंत सुंदर असा व्ह्यू आहे इथं आणि तुम्ही बघू शकता ऑसम क्लायमेट. इकडे पाठीमागे आहेत पवनचक्क्या, क्लाउड्स, हे ढग आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. जगमीन धरण. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जगमीन धरणाच्या इथल्या जवळच्या पठारावर मी पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण आहे इथं आणि या ठिकाणी काही काही व्हाईट कलरची वेगळी अशी फ्लॉवर्स पण आलेले आहेत आणि अतिशय मंत्रमुग्ध असं वातावरण इथे. एकदम शांत आणि सुंदर परिसर आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, जरूर बघा. हा जगमीनचा व्ह्यू तुम्हाला या पठारावरून दिसतोय. आणि इकडून येत असलेलं हे सुंदर असं धुकं. जर हे धुकं जवळ आलं तर आम्ही मात्र धुक्यात पूर्णपणे विलुप्त होऊ. आय होप इट वोंट कम. तर मित्रांनो, ही अशी मस्त सुंदर भजी आपण आता खाणार आहे या ठिकाणी. आणि आता मी ठोसेघर गावात आहे. इथे एक स्टॉप घेतलेला आहे भजी खाण्यासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जगमीन धरणाचं हे लोकेशन आम्ही पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं आहे आणि या ठिकाणी सुंदर असं पठार आहे, तुम्ही बघू शकता.